पूरग्रस्त लक्ष्मीच्या मदतीला खाकी धावली आणि सर्वच भावनिक झाले. व्हायरल झालेल्या एका फोटोने लक्ष्मीचं आयुष्यच बदलले. पुराच्या पाण्यात भिजलेल्या वह्या, उन्हात वाळत घातलेली पुस्तकं आणि त्यांच्याकडे असहाय्य नजरेने पाहणारी एक चिमुकली. समाज माध्यमांवर व्हायरल झालेलं हे छायाचित्र हजारो नागरिकांच्या काळजाला भिडलं आणि या एका फोटोने पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या विद्यार्थिनी लक्ष्मीची व्यथा संपूर्ण परिसरात पोहोचली. या फोटोवर फक्त सहानुभूतीच व्यक्त झाली नाही, तर सायखेडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड यांनी संवेदनशीलतेचं दर्शन घडवत तातडीने लक्ष्मी आणि तिच्या भावंडांची माहिती गोळा केली. त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी काही तासातच नवीन पुस्तके, वह्या, दप्तर आणि आवश्यक शालेय साहित्याची व्यवस्था केली. सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, जितू पाटोळे, मंगेश गोसावी, मोठाभाऊ जाधव, दीपक सानप, जितेंद्र मुकणे, महिला पोलीस अंमलदार अश्विनी वाजे, सामाजिक कार्यकर्ते अशफाक शेख यांच्या उपस्थितीत हे साहित्य लक्ष्मी व तिच्या भावंडांकडे सुपूर्द करण्यात आलं. नवीन शालेय साहित्य हातात पडताच काही वेळापूर्वी ओल्या वह्या पुस्तकांकडे हताश नजरेने पाहणाऱ्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. तिच्यासह भावंडांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील हसू पाहून उपस्थित प्रत्येक जण भावुक झाला. आणखी असे विद्यार्थी असतील तर आम्हाला कळवा, असं आवाहन सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड यांनी नागरिकांना केलंय. पूरग्रस्त किंवा आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणारे आणखी विद्यार्थी परिसरात असतील तर त्यांची योग्य माहिती सायखेडा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवा. अशा प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला सायखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने शक्य ती मदत देण्यात येईल, असंही आवाहन करण्यात आलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचं कामच नाही, तर सामाजिक बांधिलकीतून कृतज्ञता जपता येते हे दाखवून दिलंय. त्यांच्या या उपक्रमाची पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून नागरिकांकडून सायखेडा पोलीस स्टेशनच्या माणुसकीपूर्ण कार्याचं कौतुक केलं जातंय. एक व्हायरल फोटो, मदतीची हाक आणि खाकीने त्या हाकेला माणुसकीची साथ देत एका चिमुकलीच्या शिक्षणाला पुन्हा नवी उमेद दिली आहे. नमस्कार. गोदावरी नदीला महापूर आल्यामुळे दिनांक 23 आणि 24 जुलै 2026 या 2 दिवशी महापूर आल्यामुळे सायखेड्यामधील बरेचसे घरामध्ये पाणी शिरलं होतं. त्यामध्ये ही लक्ष्मी भाटिया आणि तिचे 2 भाऊ आणि बहीण असे तिघांचे जे शाळेचं दप्तर होतं ते वाहून गेलं होतं. त्यांचे बुक्स पाण्यामध्ये भिजले होते अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली. त्यामुळे आम्ही आज मदत म्हणून आमच्या पोलीस विभागामार्फत आम्ही त्यांना जे शाळेचं जे किट आहे ते आज आम्ही त्यांना पुरवलं आहे. अशी पण माहिती मिळाली आहे की ह्या पुरामुळे अजूनही काही विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं नुकसान झालेलं आहे. तरी असे कोणी शालेय विद्यार्थी असतील की ज्यांचं शाळेचं किट हे खराब झालं आहे तरी त्यांनी आम्हाला सायखेडा पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आम्ही आवाहन करतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी, निफाड.